नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशाली किचन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण इथे 1 किलो साबुदाण्याच्या कुरड्या करणार आहोत, ज्या की उपवासाच्या असणार आहेत। चला तर मग या साबुदाण्याच्या कुरड्या आपण कशा बनवायच्या ते बघून घेऊया। हॅलो फ्रेंड्स, साबुदाण्याच्या कुरड्या बनवण्यासाठी इथे मी 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि या साबुदाण्याला मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। हे बघा, अगदी 2 ते 3 पाण्यामध्ये याला आपण अगदी छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। म्हणजे साबुदाण्यामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जाईल। आता हा साबुदाणा बुडेल इतपत आपल्याला यामध्ये थंड पाणी घालायचं आहे आणि हा साबुदाणा आपल्याला साधारण 6 ते 7 तास भिजत ठेवायचा। म्हणजे आपण दिवसभर हा साबुदाणा भिजत ठेवू शकतो आणि रात्री यामध्ये अगदी गरम उकळतं पाणी आपल्याला साबुदाण्यामध्ये घालायचं आहे। जोपर्यंत साबुदाणा आपला अगदी व्यवस्थित भिजेल इतपत आपल्याला पाणी अगदी गरम कडक त्यामध्ये ओतायचं आहे आणि संपूर्ण रात्रभर हा साबुदाणा आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता हा साबुदाणा अगदी मस्त असा चिकट झालेला आहे, छान भिजलाय। म्हणजे आपण हा साबुदाणा दिवसभर थंड पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे आणि रात्री जितका साबुदाणा आहे तितकंच आपण यामध्ये अगदी गरम कडकडीत पाणी घालायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी आपण या साबुदाण्याला पुरणाच्या चाळणीवरती अगदी छान मॅश करून घ्यायचं आहे। हे बघा, इथे ही पुरणाची चाळणी मी घेतलेली आहे आणि खाली पातेलं घेतलेलं आहे। आता या साबुदाण्याला एका ग्लासाने मी अगदी छान बारीक करून घेणार आहे। ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीसाठी पुरण बारीक करतो अगदी त्याच पद्धतीने। आपण साबुदाण्यामध्ये गरम पाणी घातलेलं होतं, त्यामुळे आपला साबुदाणा थोडा चिकट झालेला आहे, जसं की आपल्याला कुरडईसाठी पाहिजे। साबुदाण्याच्या गोड पापड्या आणि तिखट पापड्या आपण मागच्या वर्षीच बघितल्या, त्यावेळेस या साबुदाण्याच्या कुरड्या आपण करणार आहोत, ज्या की खायला अगदी मस्त लागतात। हे बघा, अगदी या पद्धतीने हा साबुदाणा आपण चाळणीवरती अगदी छान बारीक करून घेतलेला आहे। इथे आपला साबुदाणा अगदी मस्त बारीक झालेला आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता। तुम्ही या पिठाच्याही कुरड्या करू शकतात, पण या पिठाच्या कुरड्या पाहिजे तशा छान फुलत नाही, त्यामुळे आपण या पिठाला थोडं वाफवून घेणार आहोत। त्यासाठी अगोदर मी यामध्ये चवीसाठी मीठ घातलेलं आहे आणि वरून साधारण अर्धा कप फक्त पाणी घालून घ्यायचं आहे। आता एका लाटण्याच्या साहाय्याने सर्व पीठ आपण छान घोटून घेऊया। म्हणजे मीठ जे आपण यामध्ये घातलं ते छान मिक्स होईल। आता गॅसवरती हे पातेलं ठेवून आपण या साबुदाण्याच्या पिठाला एक छान दणदणीत वाफ काढायची आहे। त्यासाठी मी इथे पातेल्यावरती झाकण ठेवून घेतलंय। अगदी साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर इथे झाकण काढून घेऊ आणि हे पीठ जे आहे ते लाटण्याच्या साहाय्याने आपण सतत असं ढवळत राहायचं आहे, म्हणजे ते छान शिजेल आणि खाली आपले साबुदाण्याचं पीठ लागणारही नाही। हे बघा, इथे आपल्या पिठाला अगदी छान वाफ आलेली आहे आणि आपण अगदी गव्हाची कुरडई ज्या पद्धतीने करतो त्याचप्रमाणे इथे आपलं हे पीठ दिसतंय। अगदी गव्हाच्या कुरडईच्या चिकासारखंच हे पीठ आपलं छान शिजून तयार झालेलं आहे। हे बघा, अगदी मस्त। आता हे पीठ कुरडई बनवण्यासाठी
अगदी छान तयार झालेला आहे। हे बघा, तुम्हाला अगदी जवळून दाखवते। हे कुरडईचं पीठ अगदी आपल्या गव्हाच्या कुरडईच्या चिकासारखंच अगदी मस्त झालंय। आता याच्या आपण कुरड्या तयार करून घेऊया। हे आमच्या ओट्यावरचं एक छानसं नारळाचं झाड। आता इथे ओट्यावरच मी बाजेवरती साडी अंथरून घेतलेली आहे आणि त्यावरती आता आपण अगदी छोट्या छोट्या मस्त या साबुदाण्याच्या कुरड्या घालून घेणार आहोत। या कुरड्या खायला खरंच खूप छान लागतात। या बघा, अगदी अशा मस्त छोट्या छोट्या आपण इथे कुरड्या घालून घेणार आहोत आणि या कुरड्यांना आपण साधारण 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आहेत। साबुदाण्याच्या चकल्या, साबुदाण्याच्या पापड्या आपण तर नेहमीच बनवतो, पण कधी कधी या कुरड्याही अगदी छान लागतात। या बघा मैत्रिणींनो, इथे आपल्या या साबुदाण्याच्या कुरड्या 2 ते 3 दिवस उन्हामध्ये अगदी छान कडकडीत अशा वाळलेल्या आहेत आणि रंगही बघा अगदी मस्त पांढरा शुभ्र आपला कुरड्यांचा आलेला आहे। आता यातल्या काही कुरड्या ज्या आहेत त्या आपण तळून बघूया। आता आपण या वाळलेल्या कुरड्यांना तळून बघूया। त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये ही कुरडई घालून घेतलेली आहे। ही बघा, तुम्ही बघू शकता अगदी मस्त, अगदी गव्हाच्या कुरडईसारखी अगदी छान फुगलेली आहे आणि रंगही बघा अगदी छान मस्त पांढरा शुभ्र असा या कुरडईचा रंग आलेला आहे। अगदी मस्त। याचप्रमाणे आपण इथे दुसरी कुरडई तळून घेऊया। ही कुरडई सुद्धा तुम्ही बघा, अगदी तुम्हाला जवळून दाखवते किती छान फुलते। ही बघा, अगदी मस्त। ही साबुदाण्याची कुरडई अगदी आपल्या गव्हाच्या कुरडईप्रमाणे अगदी पांढरी शुभ्र आणि टम्म फुगलेली आणि खायला सुद्धा ही साबुदाण्याची कुरडई खूपच मस्त लागते। आता याच पद्धतीने मी बाकीच्या कुरड्याही तळून घेणार आहे। ही बघा, ही साबुदाणा कुरडई किती छान मस्त पांढरी शुभ्र अशी तयार झालेली आहे। वाह, एकदम छान। ही बघा फ्रेंड्स, आपली साबुदाण्याची कुरडई किती अगदी मस्त बनवून तयार झालेली आहे। तुम्ही रंग बघू शकता, अगदी मस्त पांढरा शुभ्र असा। यावर्षी या साबुदाण्याच्या कुरडया तुम्ही सुद्धा नक्की करून बघा।